कमीत कमी 5 वर्षापासून याचा मी वापर करतोय माझ्या काही ठराविक रुग्णांसाठी। कोणत्या पद्धतीचं जी पद्धत आहे, कोणत्या आजारासाठी चांगली उपयुक्त आहे, तर ही जी पद्धत आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की मी गेल्या 41 वर्षापासून प्रॅक्टिस घेत आहे आणि जे काही लंडन, अमेरिका येथे उपचार उपलब्ध आहेत आपल्या लैंगिक जे काही आपले प्रॉब्लेम असतात त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच पद्धती किंवा त्या अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा डिव्हाइसेस म्हणा किंवा पद्धती म्हणा, ही मी माझ्या क्लिनिकमध्ये नक्कीच आणत असतो आणि त्याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग करत आहे आणि ज्या काही नवीन नवीन पद्धती माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा अशाच एका अत्याधुनिक उपचाराविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। त्याचं नाव आहे मोडस शॉकवेव्ह थेरपी डिव्हाइस। आता हे मोडस शॉकवेव्ह थेरपी डिव्हाइस काय आहे? हे मोडस शॉकवेव्ह थेरपी डिव्हाइस जे आहे हे मेड इन जर्मनी, असेंबल्ड इन टर्की आणि मी हे कमीत कमी 5 वर्षापासून याचा मी वापर करतोय माझ्या काही ठराविक रुग्णांसाठी। कोणत्या पद्धतीचं जी पद्धत आहे, कोणत्या आजारासाठी चांगली उपयुक्त आहे, तर ही जी पद्धत आहे ज्या लोकांना मधुमेहामुळे लैंगिक समस्या उद्भवते किंवा त्यांच्या नसामध्ये कमजोरी येऊन जाते किंवा त्यांना पेरिफेरल व्हॅस्क्युलरोपॅथी किंवा न्यूरोपॅथी हे जे आजार होतात आणि त्यांच्यामुळे त्यांना प्रॉपर इरेक्शन मिळत नाही, त्याच्यासाठी ही मोडस शॉकवेव्ह थेरपी खूपच उपयोगी आहे। त्यानंतर काही वेळेला आपल्या इंद्रियामध्ये गाठी होतात ज्याला आम्ही पिरोनिस डिसीज म्हणतो, त्या पिरोनिस डिसीज साठी पण ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे। त्याच्यानंतर लहानपणी अज्ञानामध्ये जर कोणी खूप जास्त हस्तमैथून करून आपल्या नसांना खूप जास्त डॅमेज केलं असेल तरी आम्ही ही पद्धत आम्ही जे काही इम्पॉर्टन्सी होते किंवा नपुसंकता येते किंवा नस कमजोरी येते त्यासाठी आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये वापरतो। ही मोडस शॉकवेव्ह थेरपी जी आहे ही फोकल शॉकवेव्ह थेरपी आहे। त्याची इंटेन्सिटी दुसऱ्या शॉकवेव्ह थेरपीपेक्षा खूप प्रिसाइज आणि फोकस आहे, म्हणून त्याला फोकल शॉकवेव्ह थेरपी म्हणतो। आणि याचे रिझल्ट जे आहे कमीत कमी एक 3 ते 4 सिटिंग मध्ये तुम्हाला जाणू लागतात आणि कमीत कमी पर प्रोटोकॉल तुम्हाला 12 सिटिंगचा कोर्स घेणं अत्यंत गरजेचं असतं। जर ॲज पर प्रोटोकॉल जर तुम्हाला ही थेरपी घ्यायची असेल तर आठवड्याला 2 वेळा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्हाला ही शॉकवेव्ह थेरपी घेणं अत्यंत गरजेचं असतं। पण तरी आम्ही एक्झामिनेशन केल्यानंतर, आमचं निदान केल्यानंतर पेशंट टू पेशंट आम्ही काही लोकांना 6 सिटिंग ॲडवाइस करतो, काही लोकांना 12 सिटिंग पण ॲडवाइस करतो। केव्हा कोणाला फोर्टनाइटली करतो आणि केव्हा मंथली करतो, त्यांच्या सेव्हिरिटीवर किंवा त्यांची जी इम्पॉर्टन्सी असेल किंवा नसांचे डॅमेज झाले असेल त्यांच्या प्रमाणावर आम्ही ही पद्धत आम्ही ठराविक प्रमाणे आम्ही देत असतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला पण ही पद्धत जर करून घ्यायची असेल तर माझ्या प्रत्येक क्लिनिकला ही पद्धत मी उपलब्ध करून दिलेली आहे। खूप छान पद्धत आहे, जगातील नंबर 1 ट्रीटमेंट आहे। नक्कीच तुम्ही याचं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही प्रमाणात नक्कीच बेनिफिट करून घेऊ शकता। जे लोक जे आपल्या इम्प्लांटचा विचार जर करत असतील तर त्यासाठी एक जे थेरपी एक वरदान आहे, याच्यामुळे तुमचं इम्प्लांट पण टाळण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते। धन्यवाद मित्रांनो।